हॅलो, मी सुस्मिता. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन करकरीत कोरियाच्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही थोडंसं लेट उठलेलो आणि आम्हाला दुपारची काही झोप येत नव्हती, म्हणून अशी बडबड करत आम्ही डॅडीच्या ऑफिसचं सामान खाली ओढत होतो. पण आमचा काही हातच पोचत नव्हता. मग आम्ही थोडासा जुगाड केला आणि एका बॉक्सवरती उभा राहिलो. तर हे बॉक्स कशाचं, तर मम्माने एक युजफुल असं पार्सल मागवलेलं, त्याचं हे बॉक्स होतं. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. त्याच्यानंतर माझे तर काही 2 आठवडे झालं पाऊसच चालू होता आणि कपडे तर अजिबातच सुकत नाही. विहानला झोप येत नसल्यामुळे माझ्या सगळ्या कामामध्ये नुसती लुडबुड चालू होती. मग मी काय केलं, गॅलरीचा दरवाजा बाहेरून लॉक केला आणि आत त्याला कोंडलं आणि म्हटलं चला एकतरी काम आपलं करून घ्यावं, कारण हा काही झोपायचा दिसत नाही. पटपट पटपट असे कपडे सुकत घातले आणि तो लगेच माझा पाठलाग करत तिथे येऊन उभा राहिला होता. त्याचे प्रयत्न चालू होते की एकदा मम्मा ओपन करेल. बाहेर मस्त असं वातावरण झालं होतं, थंड थंड, आणि पाऊस तर काय कंटिन्युअस चालूच होता. त्यामुळे खाली जायचा पण खूप प्रॉब्लेम झाला होता. विहानला खाली घेऊन जायचं काही होत नव्हतं. वातावरण खूप छान होतं. म्हटलं तुम्हाला सुद्धा पुण्यातलं वातावरण दाखवावं. त्याच्यानंतर आमचे वाघोबाई तर माझी वाट बघून आज तिथंच थांबले होते. फायनली मी दरवाजा ओपन केला आणि मी आतमध्ये गेले. तेवढी बादली विहानला हवी होती. त्याला म्हणतं ती बादली आतमध्ये नेऊन ठेवून ये. तर विहानला ती काही उचलण्यात आली, पण थोडेफार प्रयत्न करून ती बादली अर्ध्या रस्त्यापर्यंत त्याने नेली आणि परत बोला मम्मा आता ही काही उचलत नाही, मला तुझी ती नेऊन ठेवून दे. मग काय राहिलेलं काम मी केलं, ती बादली वगैरे नेऊन ठेवली. चला तर तुम्हाला मी माझा फ्रीज दाखवते. फ्रीजची माझी काही अशी अवस्था झालेली आहे, सगळे प्लास्टिकच्या पिशव्या आणि ह्याच्यामध्ये भाजी वगैरे ठेवून फ्रीज खूपच माझा खराब झालेला आहे. म्हणजे खराब म्हणता येणार नाही, पण सगळं अस्ताव्यस्त झालेला आहे. मला तो थोडासा आपण आवरून ठेवूया. मग चला म्हटलं तुम्हाला माझं आलेलं पार्सल दाखवा. पण त्याच्या आधी विहान इकडे टीव्हीचा रिमोट घेऊन वॉशिंग मशीनमध्ये टाकून तो घेऊन आला होता. आता तो चालतो की नाही माहीत नाही. चला तर फायनली आपण आता आपलं पार्सल ओपन करूया. तर याच्यामध्ये मी काय मागवलं, तर हे काहीतरी युजफुल असंच मी मागवलेलं आहे. चला मग तुम्हाला ते पण मी ओपन करून दाखवते. हे काय कधीच ओपन होईना. फायनली ओपन झालं आणि विहानची लुडबुड असल्यामुळे तुम्हाला ते काही मला दाखवता आलं नाही. तर असे मी फ्री स्टोरेज बॉक्सेस मागवले होते, म्हणजे जे आपले भाज्या वगैरे असतात ते याच्यामध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी ते मी ऑर्डर केलं होतं. आणि याच्यामध्ये त्याच्यात जे पाणी असतं एक्सेस वॉटर वगैरे ड्रेन होण्यासाठी, तर अशा खाली त्याला शीट्स होत्या. मी मेशोवरून पार्सल ऑर्डर केलेलं आणि तर मी ते तुम्हाला दाखवत होते, पण ते विहान ते मला दाखवून देईना. चला म्हटलं विहानसोबतच ते पण दाखवून द्यावं. आणि तोपर्यंत बघता बघता 5 वाजले. आमचा सुद्धा चहाचा टाईम झाला. भाज्या आवरायला तर मला आज काही टाईम नाही, कारण की आम्ही भाजीपाला आणायला गेलोच नाही. काल खूप पाऊस झाला, त्यामुळे आम्ही मार्केटला गेलो नाही. तर आज किंवा उद्या जाईल, मग मी आवरून ठेवेल. 5 वाजले, म्हटलं चला गरमागरम चहा प्यावा. पावसाचा दिवस चहा म्हणजे काय अमृतासारखंच आहे. चला मग असा होताच आपला दिवस. व्लॉग आवडला का कमेंट करून सांगा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.